पुढची बातमी पाहूयात। मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर या प्रकल्पामुळे देशातील आर्थिकदृष्ट्या दोन महत्त्वाची शहरं जोडली जाणार आहेत। या प्रकल्पातील घणसोली ते शिळफाटा बोगद्याचा ब्रेकथ्रू कार्यक्रम आज केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। या प्रकल्पातील बोगद्याचं अंतर 21 किलोमीटर आहे, तर घणसोली ते शिळफाटा 4.8 किलोमीटरचा बोगदा सुद्धा असणार आहे। भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात जलद म्हणून ओळख असलेल्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम युद्धस्तरावरती सुरू आहे, तर दुसरीकडे ही बुलेट ट्रेन ज्या मार्गावरून धावणार आहे त्या मार्गक्रमणाचं काम सुद्धा युद्धस्तरावरती सुरू आहे। सध्या आपण आलो आहोत घणसोली या ठिकाणी, जिथे तुम्ही माझ्या मागे बघू शकता घणसोली ते शिळफाटा असं ही जी बुलेट ट्रेन ज्या मार्गाने धावणार आहे त्याचा बोगद्याचं काम जे आहे ते 5 किलोमीटर बोगद्याचं काम पूर्ण झालेलं आहे। या कामाची पाहणी करण्यासाठी स्वतः केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आले होते आणि त्यांनी या कामाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं की मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन जी आहे ती एक माइलस्टोन अचीव झालेला आहे। कारण हा माइलस्टोन याकरता आपण म्हणतोय कारण हा जो बोगदा आपल्याला दिसतोय तो सरळ समुद्र सपाटीपासून जवळपास 7 फूट खोलात हा बोगदा जो आहे तो बनवण्यात आलेला आहे। म्हणजे समुद्राच्या खालून ही बुलेट ट्रेन जी आहे ती धावणार आहे आणि त्याच करता सलग याची जर आपण लांबी पाहिली तर 4.8 किलोमीटर याची लांबी आहे आणि सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत एकूण 5 किलोमीटर पर्यंतचा हा बोगद्याचा रस्ता आहे। बुलेट ट्रेन जी आहे ती 2027 पर्यंत पूर्ण होईल आणि मुंबई ते अहमदाबाद असा प्रवास जो आहे तो मुंबईकरांनाच नव्हे तर अहमदाबादकरांनाच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी जे आहे ते एक मोठं अचीवमेंट, एक मोठं माइलस्टोन आणि एक महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश सह ज्योत्सना गगने, जय महाराष्ट्र, घणसोली।